उद्देश तर आधीही तेच होतं, आताही तेच आहे आणि भविष्यातही तेच राहील. अत्यंत वंचित पीडितांचा शोषितांचा आवाज बनण्यासाठी आणि निर्भीडपणे त्यांच्यासाठी भूमिका घेण्यासाठी राजकारणात मुंडे साहेबांनी मला आणलेलं आहे. आज मला माझ्या पित्याची खूप आवर्जून आठवण येते आणि आज सर्व त्या घटकांची नेत्यांची आठवण येते ज्यांनी मला ही शक्ती दिली, ही निर्भीडता दिली, राजकारणामध्ये संघर्ष करत असताना मुद्द्यांना घेऊन काम करण्याची शक्ती दिली. असे अनेक मुद्दे असतील जे वंचितांचे आहेत, ते माझ्यासाठी अत्यंत महत्वाचे असतील. माझ्या दोनही बहिणी, माझे चिरंजीव, माझी आई या सगळ्यांनी पण या संघर्षात आणि प्रत्येक निर्णयात माझी साथ दिली आहे. तशाही त्याहूनही अधिक त्या सर्व कार्यकर्त्यांनी साथ दिलेली आहे आणि त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचं निस्सीम निस्वार्थ प्रेम मला कधीही जनतेच्याच हिताचे निर्णय घेण्यासाठी भाग पडेल. निश्चितच मी आज दुसऱ्यांदा विधान परिषद सदस्य म्हणून शपथ घेतली आहे आणि पुढेही मागील 6 वर्ष ज्या प्रकारे शेतकऱ्यांचे, ओबीसींचे आणि महाराष्ट्रातील विविध भागातील समस्या, विशेष करून विदर्भ आणि भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या, नागपूर जिल्ह्याच्या या समस्या इथे मांडल्या आणि अनेक लोकांना न्याय मिळवून दिलं, तेच काम मी पुढच्या 6 वर्षही करणार आहे. मी या माध्यमातून माझे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आभार मानतो. आमचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी, अमित शाह साहेब आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांचा आभार मानतो. आज माझा विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून दुसऱ्यांदा शपथविधी पार पडलेला आहे. त्यासाठी मी काँग्रेस पक्षाचे आमचे सर्व केंद्रातील नेते असतील, प्रदेशचे नेते असतील आणि सर्वच आमचे कार्यकर्ते या सर्वांचेच आणि सर्वच आमचे वडीलधारी मंडळी सर्वांचे मनापासून खूप खूप ऋण व्यक्त करते. आता परत एकदा कामाला लागायचं आहे. आज भारतीय जनता पक्षाच्या राज्याचे वरिष्ठ नेतृत्व ज्यांनी या महाराष्ट्राचा गतिमान आणि नियोजनबद्ध विकासाचं स्वप्न पाहिलं, असे या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, या सर्वांच्या मुळे माझ्यासारख्या एका वारकरी परिवारातल्या मुलाला विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी आपल्याद्वारे माझ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचं मनापासून आभार मानतो. पुणे महानगरपालिकेचा नगरसेवक, हडपसर विधानसभेचा आमदार, भारतीय जनता पक्षाचा युवा मोर्चाचा राज्याचा 4.5 वर्ष अध्यक्ष आणि ओबीसी मोर्चाचा अध्यक्ष, अशा संघटनात्मक प्रवासामध्ये आज पक्षानं राज्यामध्ये नेतृत्व करण्याची संधी दिली. निश्चितपणानं या संधीचा फायदा घेऊन महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं काम आणि या महायुतीचं काम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून करणार आहे. धन्यवाद. खरं म्हणजे आजचा दिवस हा एक आगळा वेगळा दिवस आहे माझ्यासाठी तरी, कारण विधान परिषदेचे सदस्य म्हणून या ठिकाणी आज मी शपथ घेतलेली आहे. आतापर्यंत लोकसभेमध्येच मी शपथ घेतले आणि विशेष करून या ठिकाणी माझे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची मी जाहीररित्या या ठिकाणी आभार व्यक्त करते की त्यांनी या ठिकाणी या परिषदेवर ते मला घेतलेला आहे. राज्यामधले जे काही विषय आहेत ते तर हे सरकार फार धडाडीने मार्गी लावते आहे, हे आपण सगळेजण बघत आहोत. परंतु जे काही मला महिलांचे विषय असतील, युवकांचे विषय असतील, जे या सभागृहामध्ये पुढच्या काळामध्ये मला मांडता येतील, सोडवता येतील, ते निश्चित मी सोडवेल. आणि एक शिवसैनिक म्हणून सामान्य माणसाची लढाई या सभागृहामध्ये आपल्याला पुढच्या काळामध्ये पाहायला मिळेल, असं आपल्या सगळ्यांच्या वतीने जाहीर वचन सर्व जनतेला मी या ठिकाणी देऊ इच्छिते. आज रोजी महाराष्ट्रामध्ये ज्या योजना महिलांसाठी राबवल्या जात आहेत, युवकांसाठी राबवल्या जात आहेत, शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात आहेत. मी या भागामधून येते, विदर्भामधून, की त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न हे सदोदित ऐरणीवर राहिलेले आहेत. त्याही शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल, तो न्याय या सभागृहामधून देण्याचं काम निश्चितपणे या सभागृहाची सदस्य म्हणून, विधान परिषद सदस्य म्हणून मी निश्चित करेल. आणि त्याचबरोबर या ठिकाणी परत एकदा मी माझ्या मुख्य नेत्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लहुजी वस्ताद साळवे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, या सगळ्यांना, सगळ्या महामानवांना खरं तर स्मरून आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, माझ्या समाजासाठी महत्वाचा आहे. आणि मी भारतीय जनता पार्टीचा आणि खास करून
आमच्या भारतीय जनता पार्टीचे श्रेष्ठ नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे आणि सर्वच नेते मंडळी यांचं मी खऱ्या अर्थानं आभार मानेल की आज माझ्यासारख्या सर्वसामान्य गरीब कुटुंबातील कार्यकर्त्याला आपण या विधान परिषदेवर संधी दिली आणि आज शपथविधी सोहळा खरं तर पार पडला. आणि मगाशीच मी शपथविधी घेताना खऱ्या अर्थानं संविधानाला मी स्मरण केलं, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वार्थाने सगळ्यांसाठी जे संविधान खऱ्या अर्थाने मांडलं, त्या संविधानाची शपथ घेऊनच पुढचा सर्व प्रवास माझा हा समाजासाठी, वंचितांसाठी आणि बहुजनांसाठी करेल असं मी सांगितलं. आणि मी खास करून सांगू इच्छितो की मागच्याच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं संविधानचा नॅरेटिव्ह विरोधी पक्षांनी चालवला, तो खोडून काढण्याचं काम आम्ही सर्वच जण करत आहोत आणि यापुढेही करत राहू. आणि सगळ्यात त्याचं महत्वाचं उदाहरण जे असेल तर माझ्यासारख्या खऱ्या अर्थानं वंचित आणि गरीब कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्राच्या इतिहासानंतर पहिल्यांदाच विधान परिषदेला संधी दिली. हेच त्याचं खरं सगळ्यांसमोरचं मुख्य तुम्हाला उदाहरण दिसेल. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये वंचितांसाठी, दलितांसाठी आणि गरिबांसाठी महाराष्ट्र भर फिरून सर्वार्थाने काम करेल अशी मी आशा बाळगतो. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मी आणि आमचे राजेश भैया विटेकर हे दोघेही निवडून आलो. आमचे नेते एकच वादा अजितदादा, हे त्यांचा वादा पक्का असतो नेहमी. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय सुनील तटकरे साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई भुजबळ साहेब, सर्व मंत्रीगण आणि सर्व आमदार महोदय, सर्व पदाधिकारी, आमचे कार्यकर्ते यांच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी होत्या. त्यामुळे विधान परिषदेमध्ये जाण्याचं भाग्य आम्हा दोघांनाही लाभलेलं आहे. याचा पुरेपूर फायदा आणि उपयोग आमच्या स्वतःच्या हितापेक्षा जनतेचं हित, सर्वसामान्यांचं हित यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करू, त्या पदाला न्याय देऊ. मी भारतीय जनता पक्ष परिवारला सगळ्यात धन्यवाद देईन आणि खऱ्या अर्थानं या राज्याचे जनतेच्या मनातील एक महान नेतृत्व, लोकनेते आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांनी जो माझ्यासारख्या सामान्य शेतकरी कुटुंबातील आणि चळवळीतील कार्यकर्त्याला संधी दिली आणि शेतकऱ्याच्या बांधावरून, शेतीच्या बांधावरून मंत्रालयाच्या बांधावरती मला या ठिकाणी उभा केलं. निश्चितच मी धन्यवाद देतो आणि सर्व मित्र पक्षांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाची यापूर्वी होती आणि आताही आहे. निश्चितपणानं महायुतीच्या माध्यमातून आम्ही विधानसभेला सामोरे येऊ. मी आपल्या माध्यमातून जरांगे साहेबांना विनंती करेन की सरकार आपल्या बरोबर चर्चेला तयार आहे, सरकारचे दरवाजे उघडे आहेत. त्या पटलावरती बसून कायद्यात तज्ञांना बरोबर घेऊन जो चांगला मार्ग काढता येईल तो मार्ग निश्चितपणानं काढावा. तो महाराष्ट्राच्या दृष्टीनं हिताचा असेल. कारण गावगाड्यातली माणसं ही गुन्ह्या गोविंदानं राहिली गेली पाहिजे, ही भूमिका एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी व्यक्त करतो. कोणतंही आंदोलन ते चालवत असताना ज्यावेळी सरकार आपल्यावर बोलायला तयार नसतं त्यावेळी ते आंदोलन आक्रमक करायचं असतं. पण सरकारचा दरवाजा आपल्यासाठी जर खुला असेल तर मला वाटतं संवाद आणि चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सुटू शकतात. कारण मी या राज्यामध्ये 35 वर्षामध्ये दुधाचं आंदोलन केलं, ऊसाचं आंदोलन केलं, सोयाबीनचं आंदोलन केलं, शेतकऱ्यांच्या शेत जमिनींच्या साठी आंदोलन केली, कळंबा जेलमध्ये गेलो, येरवड्या जेलमध्ये गेलो, लाट्या काट्या खाल्ल्या. आंदोलन कुठं ताणायचं आणि कुठं थांबायचं हे जर समजलं तर निश्चितपणानं ज्यांच्यासाठी आपण आंदोलन करतो त्यांना न्याय. मी आज माझे नेते आदरणीय अजितदादा, आदरणीय प्रफुल्लभाई, आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब व विधिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व विधिमंडळातील सदस्य यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यासारख्या एक तरुण कार्यकर्त्याला विधान परिषदेमध्ये काम करण्याची त्या ठिकाणी संधी प्राप्त करून दिलेली आहे. आता आपण विचारल्याप्रमाणे मी परभणी जिल्ह्यातनं येतो आणि विशेष मराठवाड्यातनं येतो.
आज महाराष्ट्र हे कार्यक्षेत्र जरी असलं तरीही मराठवाड्यासाठी आणि परभणी जिल्ह्यासाठी त्या ठिकाणी जे काही आमचे प्रलंबित प्रश्न आहेत, जे काही आमचे विषय प्रलंबित आहेत, या सर्व प्रश्नासाठी मी विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी काम करणार आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.